नमस्कार, स्वागत आहे तुमचं भटकंती विथ ऋषी या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आता वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि मी आहे दुर्गेश्वर श्रीमान रायगडाच्या पायथ्याशी। रायगडावर जाण्याचे तसे 3 मार्ग आहेत, नाणी दरवाजा, चित्त दरवाजा आणि रोपवे। तर आज आपण नाणी दरवाजानी रायगडावर जाणार आहे। चला। रायगडाबद्दल इतिहास सांगायचा झालाच तर रायगडचं पहिलेचं नाव हे रायरी होतं आणि तो रायरी हा चंद्रराव मोरेंच्या ताब्यात होता। जेव्हा महाराजांना ही गोष्ट कळली तेव्हा महाराजांनी चंद्रराव मोरेंना एक पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हिंदू आहात, आम्ही हिंदू आहोत, आपण एकत्र येऊ आणि स्वराज्य घडवू। पण चंद्रराव मोरेंनी एक उर्मट पत्र महाराजांना पाठवलं की तुम्ही कसले राजे, खरे राजे या जावळी प्रांताचे आम्ही। तर महाराजांना या गोष्टीचा प्रचंड संताप झाला आणि त्यांनी त्यांचं सैन्य जावळीच्या जंगलात पाठवलं। तेव्हा चंद्रराव मोरेचा भाऊ जावळीच्या जंगलात मारला गेला आणि चंद्रराव मोरे तिथून फरार झाला। नंतर पुढे जाऊन मोरे या महाराजांना शरण आला आणि महाराजांचा एक रूल होता की शरण येईल त्याला मरण नाही द्यायचं, म्हणूनच महाराजांनी चंद्रराव मोरेला सोडलं आणि त्याच्यानंतर 1656 मध्ये रायरी हा स्वराज्यात आला आणि पुढे जाऊन महाराजांनी त्याचं नाव रायगड केलं आणि 14 वर्ष रायगडाचं काम चालू होतं आणि 1670 मध्ये रायगड पूर्ण झाला बांधून तेव्हा आणि 1674 मध्ये महाराजांचा राज्याभिषेक या गडावर झाला।
मदार मोर्चापाशी. मदार मोर्चा म्हणजे नाणे दरवाजानंतर अवघ्या रायगडाची ज्याच्यावर मदार आहे तो म्हणजे मदार मोर्चा. एक तोफ आहे इथं, साधारण इंग्रजी बनावटीची तोफ आहे आणि इथं जे तोंड आहे ते कोकण दिवा मार्गावर आहे आणि पंचधातूचे, गरम नाहीये, बिलकुल थंड आहे. यायचं असेल तर तिकडून जेव्हा नाणे दरवाजाचा रूट इंटरसेक्ट होतो चित दरवाजाच्या मार्गाला, तिथूनच हार्डली 50 पावलांवरती एक आतमध्ये रस्ता जातो. 1-2 डस्टबिन पण आहेत तिथे. तिथून आतमध्ये आल्यावरती सरळ तुम्हाला ही वास्तू लागेल आणि या वास्तूवरून समोर आलं की इकडे ह्या बाजूला तुम्हाला आतमध्ये जायचं. मी इथून चाललोय अंधारी लेणी बघायला, जिथे चौकी पहारा होता. आणि हा ज्या रस्त्याने मी चाललोय हा पूर्वीचा रायगडावर जाण्याचा मार्ग होता. चित्त दरवाजा आत्ता बनलाय. इकडे चारी बाजूनी फक्त पाण्याच्या बॉटल आणि कचरा आहे. त्याचं कारण म्हणजे इकडे वरती चित्त दरवाजाचा मार्ग आहे. त्या मार्गावरून जे पण लोक जातात वरून बाटल्या वगैरे फेकतात ते सरळ इकडे येऊन पडतं. वॉटरफॉल आहे आणि ज्या रस्त्याने मी आलोय तो रस्ता जर तुम्ही उन्हाळ्यात किंवा विंटरमध्ये येताय तरच त्या रस्त्याने या. इथं आपण त्या काळच्या पायऱ्यांचे अवशेष बघू शकतो. आत्ताही सुस्थितीत आहेत, म्हणजे दिसतात आपल्याला पायऱ्या. आणि ती समोर अंधारी लेणी. तर आता आपण पोहोचलेलो आहोत अंधारी लेणीपाशी. तर त्या काळी ही एक चौकी होती आणि तुम्ही पाहिलं तर 3 भागांमध्ये डिवायडेड आहे. म्हणजे इथं राहण्याची जागा आहे पहारेकऱ्यांच्या, तिथं आतमध्ये स्वयंपाकघराची जागा होती आणि इथं आतमध्ये पाण्याची टाकी आहे. आणि एक इंग्रज अधिकारी जेव्हा महाराजांच्या राज्याभिषेकाला आला होता तेव्हा त्यांनी त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं की तो ह्याच मार्गाने अंधारी लेणीपासून वरती गेला होता आणि त्या पुढे जाऊन काही पायऱ्यांचे अवशेष देखील लागले होते आणि ते हे अवशेष पायऱ्यांचे. तर आता आपण याच रस्त्याने समोर महादरवाजापाशी जाऊया. मला फोटो सगळे आले पाहिजे. हा जो वरती कडा दिसतोय हा इकडे हा हिरकणीचा कडा आणि हा टकमक टोक. पोहोचलो दुर्गेश्वर श्रीमान रायगडाच्या महादरवाजापाशी. तर या महादरवाजाचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा महादरवाजा अशा प्रकारे बांधलाय की खालून कोणी तोफांचा मारा केला तर तो महादरवाजापर्यंत पोहोचू शकणार नाही, तो एखाद्या बुरुजावरती आदळेल आणि गडाचा दरवाजा सुरक्षित राहील. तर आता आपण उभे आहोत होळीच्या माळावर. होळीचा माळ म्हणजे ज्या जागी शिवकाळामध्ये होळी साजरी केली जायची, होळी पेटवली जायची. आणि इथे खूप इंटरेस्टिंग असा खेळ खेळला जायचा, तो म्हणजे
तळत्या होळीमध्ये महाराज स्वतःच्या हाताने एक नारळ टाकायचे आणि जो मावळा तो नारळ बाहेर काढेल त्याला शिवाजी महाराज स्वतःच्या हाताने स्वहस्ते एक सोन्याचं कडं भेट द्यायचे. आणि असं सांगितलं जातं, इतिहासात लिहिलं गेलंय की छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा ते लहान होते तेव्हा याच होळीच्या माळामध्ये तळत्या होळीमधून नारळ बाहेर काढला होता. आपण उभे आहोत बाजारपेठेमध्ये. ऍक्च्युली इतिहासामध्ये ह्या वास्तूला हुजूर बाजार असं नाव आहे. आणि हुजूर बाजार का, तर त्याचं म्हणजे महाराजांच्या आपल्या स्वराज्यातलं जेवढंही फायनान्शियल डिपार्टमेंट्स होते ते या वास्तूंमध्ये होते. प्रत्येक प्रोडक्टचं एक वेगवेगळं दुकान किंवा वेगवेगळी डिपार्टमेंट्स इथे वाटून दिलेली होती आणि त्याचं काम इथे चालायचं, म्हणून इतिहासामध्ये त्याला हुजूर बाजार असं नाव दिलेलं आहे. हे जे भांड आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याला पाणी पाजण्यासाठी याचा वापर केला जायचा. हाच महाराजांचा राहता राजवाडा होता आणि हा 2 मजली होता आणि इथेच महाराजांनी आपला शेवटचा श्वास घेतला. आपण बघू शकता हे महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांचे वाडे होते.